येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी मी तुम्हाला स्वागत करीत आहे. या महिन्याच्या देवाचं वचन काय दिलं होतं? मत्ती 12:20 वचन. मत्ती 12:20. मॅथ्यू 12:20. चेपलेला बोरू परमेश्वर मोडणार नाही व मिणमिणती वात तो विझवणार नाही. तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असं होईल. म्हणजे चेपलेला बोरू म्हणजे काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये तर यापुढं भरोसा नाही आहे. सगळं संपलं तर काय राहिलेलं आहे असं आमचं मन तुटून बसतो ना, हे असा प्रसंग आहे. मिणमिणती वाज आता संपत आलं तर जीव जाता येता आता कोण वाचवणार? असं प्रसंगामध्ये परमेश्वर म्हणतो, नाही, मी तोडणार नाही, मी बुझवणार नाही. आणि तुमचा न्याय खरोखर जिंकेल. मी त्याचा सहाय्य करणार असं परमेश्वर म्हणतो. एक गोष्ट बायबल वाचूया. तुम्ही योहान 2 अध्याय 1 वचनापासून काय गोष्ट आपण पाहणार आहे. योहान 2 अध्याय. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील गाना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तिथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग दाखरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. थांबा, म्हणजे आता येशूची आई अगोदर गेली. म्हणजे मला वाटतं की नातेवाईक असेल किंवा ते मोठं गृहस्थ असतील. नंतर येशूच्या शिष्यांसाठी आमंत्रण दिलं होते, ते पण तिकडे आले. पण इतक्यात काय झालं, ते द्राक्षरस संपला. आता काय करणार? आता लोक मोठं मोठं लग्न म्हणजे मोठ्या माणसाचं लग्न म्हणजे खूप लोक येतात ना, सगळे आता आता बसल्यात. पण दाखरस नाही तर हे मोठा अपमान आहे. आमच्या गावात वराच्या घराच्या लोकांना आम्ही बरोबर पाहिलं नाही, बरोबर त्यांची अ, हालचाल विचारली नाही तर ते रागून निघून जातात. पण लग्नामध्ये असं काय कमी झालं ना, तर म्हणतात आता आता हे लग्न झालेलं वर वधू कसं राहणार? यांचं जीवन कसं राहणार? एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात. आता काय होणार? आता काय होणार? मुलीची आई आणि बाप डोक्यावर हात ठेवून बसला असेल. अरे बापरे! आता काय करणार? द्राक्षरस संपला म्हणजे किती मोठा अपमान आहे. लोक म्हणेल, हां, हा तर आता वाईटाचे चिन्ह आहे बाबा. यांच्या जीवनात काय तर वाईट होणार आहे. मोठं वाईट होणार आहे. काय काय बोललं असेल? आणि काय काय लोक याला समजत नाही का इतकं लोक येणार म्हणून? तर जास्त बोलायचं होता ना. आता एक गाव आहे, गाणं एक गाव आहे. गावामध्ये अचानक काय आणू शकतो? आणि त्यावेळी 2000 वर्षापूर्वी आता सगळ्यांच्या मनावर प्रश्न पडला. आता 4 वचनामध्ये 2004 वचनामध्ये येशूची आई येशूकडे गेली आणि त्यांना 3 वचनामध्ये त्यांना दाखरस नाही तर काय 3 वचन. त्यांच्याजवळ दाखरस नाही. काय करू? काय करायचं आता? साजू संपला की. आता 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 प्रश्न पडला काय करायचं? 4 वर्षामध्ये येशूनं म्हटलं, "बाई, याच्याशी तुझ्या माझ्या काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. मी स्वर्गातून माझ्या पित्याच्या इशाऱ्याकडे पाहत आहे. स्वर्गाचा परमेश्वर सांगितल्याशिवाय मी काही गोष्ट करू शकत नाही. मी माझ्याहून काही करत नाही. स्वर्गाचा परमेश्वरच सगळं दया करतो." नंतर 5 वचनामध्ये येशूची आई नोकरा चाकरांना म्हटली. त्याची आई चाकरांना म्हणाली, "हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. येशू जे काही सांगेल करा." मला वाटतं येशू नंतर प्रार्थनामध्ये बसला असेल. "हे पित्या, आता काय करू? मी लग्नात आलो, मला आमंत्रण दिले होते. पण आता दाखरस संपला, तर काय करायचं?"
नंतर पित्यानं त्याला सांगितलं असेल. नंतर येशू काय केलं? 6 वचनामध्ये येशूने चाकरांना म्हणाला, तेथे पाण्याच्या 6 दगडी रांजण यहूद्याच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्याने काठोकाठ भरले. आता त्यांना हवे द्राक्षरस. पण चाकराने असं विचारलं नाही, हो प्रभू, त्यांना पाहिजे द्राक्षरस. पाणी देऊन त्यांच्या मनाला तुम्ही शांतून करू शकत नाही. पाणी तर भरपूर आहे आमच्याकडे. तिकडे बघा, जेवणाच्या स्थानावर किती किती अंडे भरलेले आहेत. सगळ्याच्या टेबलमध्ये पाणी आहे. आणि आता हल्ली तर पाण्याचे बाटल आहे. आता पाणी घेऊन काय? पण त्यांनी चाकराने काही प्रश्न विचारला नाही. देवाने काय सांगितलं ना, कुठलाही प्रश्न न विचारता देवाच्या गोष्ट मानायला पाहिजे. म्हणून येशूचे शिष्य 12 शिष्य होते. ते तर नेहमी प्रश्न विचारणार आहे. हे प्रभू, हे असं काय, तसं का, तसं का? परमेश्वराने जे काय सांगितलं ना, प्रश्न काही न विचारता त्याचं जे काय सांगितलं ते मानायला पाहिजे. तर देवाचा आशीर्वाद, देवाचा चमत्कार आमच्या जीवनामध्ये येणार. तसं चाकरं काही विचारलं नाही. येशूने म्हणलं, पाणी भरा. ते गच्च भरले बघा, गच्च भरले. कारण त्यांना एक चमत्काराची अपेक्षा होती. येशूने काय सांगितलं करायला, तर काय तर करणार बाबा तो. पाणी भराय सांगतो, याच्या मागे काय आहे माहीत नाही. पण आपण भरूया, गच्च भरूया. नंतर 7 वचनामध्ये आता येशूनं त्यांना म्हटलं, आता भरले. 8 वचनामध्ये मग त्यांना सांगितलं, आता त्यातले काढून भोजनाकार कारभार्याकडे न्या. तर त्यांनी ते नेले. आता त्यातले काढून ने म्हणतो, तेव्हा पण प्रश्न विचारला नाही. प्रभू, त्यांना द्राक्षरस हवे, पाणी नाही. हे पाणी काढून कसं घ्यायचं? एकदा देवाने सांगितलं, तिथे द्राक्षरस पहिलं होतं ना, ते भांडे तिकडेच आहे. पण त्या भांड्याचं तोंड एवढं एवढं लहान असतं. तुम्ही बघितलं असं द्राक्षरस ठेवतात. ते ते बॉटल असू दे, ते जग असू दे, एवढंच त्याचं तोंड आहे. पण त्यांना येशू वापरला असतं, तर लोक काय म्हटलं असतील, बाबा त्यामध्ये पाणी भरलं ना, हे द्राक्षस झाले. आहा, त्या अगोदर द्राक्षस होते ना, प्रत्येक भांड्यामध्ये थोडं थोडं राहिलं असेल, त्यात पाणी ओतलं, द्राक्ष झालं. म्हणून येशूने त्या भांड्याला निवडलं नाही. आणि त्यांच्या भांड्याचा तोंड लहान आहे. त्यातून कोणी काढून घेऊ शकत नाही. ते ओतायला पाहिजे. कोणी ओतलं तरच मिळणार. स्वतःहून स्वतःहून घेऊन जाऊ शकत नाही. पण असं मोठ्या तोंडाचं भांडे असलं तर कोणी पण टाकून घेता येईल आणि जास्त करता येईल. कारण देवाचा आशीर्वाद पुष्कळ असतो, भरपूर असतो. आता काढून न्या, काढून न्या. काढून नेले. 9 वचनामध्ये तिथं काय घडलं? द्राक्षरस बनलेले पाणी भोजनाकार भाऱ्याकडे जेव्हा चाकले, ते पाणी त्याने चाकले. तो द्राक्षरस कुठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते. पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते हे कुठून आणलेलं पाणी आहे म्हणून. आता हे पाणी द्राक्षरस बनले. तेव्हा कारभारी वराला बोलावून म्हणाला, वराला बोलावला, अरे बाबा हे काय आहे? पुढचे वचन 10 वचनामध्ये, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगलं द्राक्षरस वाढतो आणि लोक येतेच प्याले, मग नीरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षरस आत्तापर्यंत ठेवला आहेस. आतापर्यंत कुठं ठेवला होता? अरे काय टेस्टी आहे बाबा. लोक पहिलं टेस्टी देतात, नंतर वेस्टी देतात. हां, टेस्ट नंतर वेस्ट. मग येशूने कसा
म्हणजे आता सगळं संपला. आता आमचं मान संपला. आता अपमान येणार. आमच्या जीवनामध्ये भरपुरी संपला. आता कमी आले, असं त्यांना वाटलं असेल. सर्वांच्या मनात प्रश्न, हे कसं काय होणार? पण आता आश्चर्य आलं लोकांना, की कुठून आलं बाबा? एवढं स्वादिष्ट द्राक्ष कुठून आला? कुठून आला? कुठून आला? तसं देव तुम्हाला म्हणतो, सगळं संपलं आता. आता काय राहिलेलं आहे? आता काय भरोसा नाही आहे. आता काय मिळण्याची भरोसा नाही आहे. हे नोकरी मला मिळण्याचा भरोसा नाही आहे. माझ्या मुलीला बघून गेले, ते नाही म्हटले. आता ते परत येण्याची शक्यता नाही आहे. मी कर्जामध्ये डुबलो, या कर्जामध्ये बाहेर येण्याची काही शक्यता नाही आहे. असं तुमचं शक्यता नाही, शक्यता असं म्हणता ना. म्हणजे चेपलेले त्या फांदीसारखं तुमचं जीवन झालं. पण चेपलेले परमेश्वर तोडणार नाही. आता वाद मिणमिणीत करत राहिले. आता बुजणार आहे बत्ती, पण बुजून देणार नाही. आता 2:11 आहेत. योहान 2:11 पाहताय, जॉन 2:11 येशूने गालिलातील गाणा येथे आपल्या चिन्हाचा हा प्रारंभ करून, आज चमत्काराचा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केला आणि त्यांच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. हे शिष्याने आतापर्यंत काही चमत्कार पाहिलं नव्हतं. येशूने पहिलं गलिलेमध्ये केलेला पहिलं चमत्कार हेच आहे. पाण्याला द्राक्षाचं बनवला. जुना करारामध्ये मूसाद्वारे पाण्याला परमेश्वरने रक्त बनवला. नदीला मारलं तर रक्त झालं. पण इथे पाण्याला द्राक्षरस. तुमच्या जीवनात सुद्धा जाय सगळं संपलं. आता सगळं संपला. आता काय आमचा भरोसा नाही आहे, आशा नाही असं म्हणता का? देवावर आशाच ठेवा. तुम्ही एक वचन वाचूया. इर्मिया 17:7 आणि 8. इर्मिया 17:7 आणि 8. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, विश्वास ठेवतो, ज्याच्या भावविषयी परमेश्वर आहे तो धन्य आहे. माझ्या विषयीच काय? परमेश्वर आहे. माझ्या भावविषयी कोण आहे? भाव देवावर, आणि भावाच्या विषयी देवच आहे. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरेल. उन्हाची जळी येते तिला तो भिणार नाही. त्याचे पाने हिरवे राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याची सोडणार नाही. बघा किती चांगलं. बघा, उन्हाची जळी येते पण त्या उन्हाला घाबरणार नाही. झाडाचे पाने हिरवे राहतील. पाऊस वेळ झाला, पाऊस नाही पडला तरी त्याला चिंता पडणार नाही, कारण त्याचे फळे सोडणार नाही. फळ देतच राहणार. ऊन येते पण फळ येतच राहते. आता बघा, मुंबईवर पाऊस नाही पडले, सगळ्याला काळजी लागली, तरी आणखीन 1 महिन्याचे पाणी आमच्याकडे आहे शिल्लक. देवा लवकर पाऊस पाठवावा. आपण प्रार्थना करूया. पाऊस पाठवणारा परमेश्वर आहे. एलिया नावाच्या संदेशाच्या वेळी 3.5 वर्ष पाऊस नव्हते, पण एलियाने प्रार्थना केली. काय वादळ दिसला नाही. अचानक एक छोटंसं वादळ दिसला आणि संपूर्ण देशात पाऊस आला. तसं आमच्या देशात पाऊस यायला पाहिजे. आपण प्रार्थना करूया. देव खरं पाऊस पाठवणारा परमेश्वर आहे, स्वर्गाचा परमेश्वर. आणखीन कोणी नाही, जगातील कोणी नाही. आम्हाला माहिती आहे पाऊस जमिनीवर येत नाही, आकाशातून स्वर्गातून येतो. म्हणजे स्वर्गाचा परमेश्वर ते दार उघडलं तरच पाऊस पडणार. म्हणून त्या स्वर्गाच्या परमेश्वराकडे तुम्ही आरोळे मारा. तुम्ही कोणी असा, हे स्वर्गाच्या परमेश्वरने, येशूने असं आम्हाला शिकवलं. हे स्वर्गातल्या परमेश्वरा, स्वर्गात आमच्या पित्या, आमच्या प्रार्थना आहे. त्या स्वर्गातला पित्या त्याच्याकडे मागा, येशूच्या नावाने मागा, खरोखर सगळं भेटेल. आता तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट सांगतो,
2000 सालीपूर्वी तोच देव मानव म्हणून आला आणि येशूच्या नावामध्ये आला. आणि आपण सर्व मानव जातीसाठी आपला जीव कल्वरी क्रूसमध्ये दिला. आमचं सर्व पाप त्याने आपल्या अंगावर घेतला. आम्हाला पाप मुक्त करून आमच्या पापाचा दंड, मरण येशूने आपल्या अंगावर घेतले. पण तो देव होता. तिसरा तो जिवंत उठला. आज पण स्वर्गामध्ये आहे. त्यांनी म्हटलं, येशूने म्हटलं, माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल मी ते करेल. आता येशूच्या नावाने मागूया. तुमच्या पापाचा पश्चाताप करा. तुमच्या पापासाठी जीव दिलेला एकमेव परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. त्याच्याकडे पापाची क्षमा मागा. पाप क्षमा केल्यावर तुमच्या मनामध्ये एकदम मोठं शांती येणार आणि त्याबरोबर त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनात सर्व हिरवे हिरवे गार असणार. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू राजा. चेपलेले मुळे तू तोडणार नाही प्रभू. मिणमिणीत करीत बुजायला येलेल्या त्या दीपकला त्या बत्तीला तो बुझवणार नाही प्रभू. आता पण गाणनावच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या सर्व बोरसा ओढला. आता काय करणार? संतापले, रडले. पण येशूने एक चमत्कार केला. तसं आज सगळं काय संपलं. आता काय राहिलेलं आहे? आता भरोसासाठी काही नाही आहे. आता विश्वास ठेवण्याचं काही नाही आहे. सगळे संपले. आता काय करणार? असं डोक्यावर हात ठेवून किती लोक बसले दुःखाने. प्रभू, त्या लग्नाच्या घरामध्ये चमत्कार केला. आज प्रत्येक जीवनात चमत्कार कर प्रभू राजा. आणि येशूकडे जे कोणी पश्चाताप करतात, पापाची क्षमा मागतात, ते सर्व पाप तू क्षमा कर. तुझ्या रक्ताने, पवित्र रक्ताने प्रत्येकाला शुद्ध कर प्रभू. त्यांच्या मनात शांती येऊ दे. आणि त्याबरोबर त्यांच्या जीवनात जे काही कमी आहे, जे काय उणे पडलेलं आहे, सगळं काढून टाक प्रभू राजा. तो सर्व गोष्टींनी भरणारा परमेश्वर आहे. त्यांच्या सर्वांची आवड पूर्ण कर. किती वर्षाने ते थांबलेलं आहे, वाट पाहत आहे. पण आज त्यांच्या मनाची आवड पूर्ण होऊ दे. येशूच्या नावाने सर्व आशीर्वाद त्यांना भेटू दे. सर्व गोष्टींमध्ये त्यांना विजय मिळवू दे. प्रत्येकाला तुझ्यावर भाव ठेवलेला आहे, तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्यांचा विश्वास कधी डुबणार नाही प्रभू. त्यांच्या विश्वासाप्रमाणे प्रत्येकाला होऊ दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आणि पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आणखीन एक गोष्ट सांगतो, मराठीमध्ये प्रत्येक दिवस पहाटे एक सुंदर कार्यक्रम, 2 किंवा 3 मिनिटाचे कार्यक्रम आहे. सर्वे सरा संगे सकाळ. ते दर सकाळी तुम्ही पहा. बेतेल मुंबई यूट्यूबमध्ये लहान मराठीचे संदेश. आणि त्या संदेश ऐकून, प्रार्थना ऐकून तुम्ही दिवस आरंभ करा. ओके, गॉड ब्लेस यू. आमेन.